तुम्ही पण तिरुपतीचा प्लॅन करताय? कोणार्क एक्सप्रेस आणि LTT तिरुपती एक्सप्रेस आहेच, पण हो 30 ते 45 दिवसाआधी तिकिटाचं बुकिंग करणं खूप इम्पॉर्टंट आहे. आम्ही इथे गेल्यानंतर पहिल्या दिवशी श्री पद्मावती अमरावती टेम्पल, कपिला त्रिरमतम, इस्कॉन तिरुपती, नमो नारायणम टेम्पलम, श्री कोडांडा रामास्वामी टेम्पल अशा 5 टेम्पल्सना एक्सप्लोर केलं. पण प्रत्येक ठिकाणी आम्हाला 2 ते 3 तास वेटिंग होतंच. पण हो, देवासाठी वाट बघणं तर बट ऑब्व्हियसली मस्टच आहे. इथे गेल्यानंतर आमची एक मस्त मजा म्हणजे ती होती की लाईनमध्ये पण आम्हाला अजिबात बोर होत नव्हतं. तुम्हाला जर VIP तिकीट हवं असेल तर तेही तुम्हाला 100 ते 150 रुपयामध्ये मिळून जातं. आणि हो, इकडच्या प्रत्येक मंदिराची विशेषता खूप वेगळी आणि मस्त आहे. इथे गेल्यानंतर तुम्ही फेमस फूडसुद्धा ट्राय करू शकता. आंध्राचं मील झालं, घी पोडी डोसा आहे, मेदू वडा आहे, फिल्टर कॉफी आहे, अशा बऱ्याच गोष्टी तुम्ही खाऊ शकता. तुम्हाला लक्झरी आणि जर बेस्ट वेकेशन्स हवे असतील तर ताज तिरुमती हे तर प्रीमियम आणि लक्झरी स्टे झालं. पण तुम्हाला जर अजून थोडंसं एक कम्फर्टेबल रूम्स आणि गुड ऑप्शन्स हवे असतील तर मारारा सरोवर, एकनाथ ब्लिस किंवा स्प्रिंग हॉटेल असे बजेट फ्रेंडली वेल रेटेडसुद्धा हॉटेल्स आहेत. आम्ही नवरत्न हॉटेलला आंध्रा मील ट्राय केलं होतं आणि आमचा वन ऑफ दी बेस्ट एक्सपिरियन्स होता. तुमचा एक्सपिरियन्स काय आहे आंध्रामध्ये सांगायला विसरू नका.